मला सांगा, आदिनाथ शास्त्रींची आणि तुमची शेवटची भेट कधी झाली होती? तो इथे आमच्याकडे आला होता तेव्हा. कशासाठी? चौकशीसाठी. कुणाच्या? इन जनरल. म्हणजे सुलेखाबद्दल काही समजलंय का वगैरे. मग मग काय सांगणार? काहीच माहिती नाहीये ना. ती कुठे गेली आहे, कशासाठी, काहीच अंदाज नाहीये. काय झालं? काही नाही. शास्त्री मॅडम, काही नाती फार विचित्र असतात. सुलेखा राऊत तुमची बहीण, आदिनाथ शास्त्री तुमचे पुतणे, त्यात त्या दोघांचं लग्न होणार होतं. सॉरी. नाही, काय महत्वाचा फोन असला तर घेतला तरी चालेल. नाही, अननोन नंबर आहे. इट्स ओके. बस. तर मी काय म्हणत होतो, हे असं तिरपांगड नातं आहे आणि त्यात दोघं पण गायब आहेत. आदिनाथ शास्त्रींना सुलेखा राऊत एक वेळ जन्मात फोन नाही करायच्या, पण जन्मदात्या आईला, सख्ख्या बहिणीला कोणी कसं विसरल? तुमचं म्हणणं खरं आहे हो. खरंच तिने काही फोन केला नाही. खरंच. सॉरी. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमचा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट झालेला नाही. आश्चर्य वाटतं. तुमच्या दोघींचं काही? नाही नाही. आतापर्यंत तिच्या विरोधात कोणी गेलं असलं तरी मी तिच्या बाजूने उभी राहिली. तिच्या बाजूने मी अजूनही आहे. तिनेच काही कॉन्टॅक्ट केला नाहीये हो. बघा शास्त्री मॅडम, महत्वाचा फोन असेल. कदाचित सुलेखा राऊतच कॉन्टॅक्ट करत असतील तुम्हाला.